आपल्याकडे खूप जास्त लोक म्हशीचं दूध पितात की नाही. मी आता तेच विचारणार. गाईचं की म्हशीचं. हो. म्हशीचं दूध मुळात A2 मिल्कच आहे. म्हशीचं दूध घेणारी लोक जाऊन मग आता गाईचं A2 मिल्क घेतात. अरे पण तुम्ही A2 मिल्कच पित होतात आधीपासून. पण मिल्क असं काही कम्प्लीट फूड वगैरे काही नसतं. तुम्हाला एस्पेशली मुलांना जेव्हा तुम्ही खायला देता, अगदीच म्हणजे सवयच असेल किंवा खूप मुलांना जसं रात्री झोपताना थोडंसं दूध प्यायची किंवा उठल्यावर थोडंसं दूध प्यायची अशी सवय असते. पण ते असं टंपर भरून नका देऊ त्यांना. दूध जे आहे ते थोडंसं जरी दिलं तरी इनफ आहे. त्यांना खायला द्या इन्स्टेड ऑफ डुईंग दिस. नमस्कार, मी अमिता. मी आदिती. तुमचं आणि आमचं सेम असतं पॉडकास्टवर आपलं स्वागत आहे. इथे आपण आरोग्य, आहार आणि रोजच्या जीवनातले छोटे किंवा मोठे पण महत्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. मी आदिती कुलकर्णी तुमच्या मनातले प्रश्न विचारणार आहे. आणि मी न्यूट्रिशनिस्ट अमिता, म्हणजे आहार तज्ज्ञ किंवा पोषण तज्ज्ञही म्हणतात, त्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे माझ्या 15 वर्षांच्या अनुभवावरून. हे पॉडकास्ट एपिसोड बघून आम्हाला दुधावर भरपूर प्रश्न आले, तर म्हटलं अमितालाच विचारावं. बोला, काय प्रश्न आहेत? पहिला तर माझाच प्रश्न आहे. काल मी माझ्या बहिणीला, माझ्या भाच्याला जबरदस्ती 1 ग्लास दूध की हे दूध प्यायल्याशिवाय खेळायला जायचं नाही असं करताना बघितलं. तेव्हा म्हटलं की हे खरंच त्याला गरजेचं आहे का, ह्याचा काही फायदा आहे का? सो वी स्टार्ट फ्रॉम देअर देन. अगदी लहान मुलांना दूध द्यायची गरज आहे की नाही. बरं, आय एम होपिंग की मुलं हे बघत नसतील, कारण नाहीतर ते आयांच्या समोर असा बंड पुकारणार आहेत की नाहीये दुधाची गरज, कशाला एवढी बळजबरी करताय मुलांना द्यायची. तुझ्या बहिणीला पण सांगा, तिला सांग, पाठव हा व्हिडिओ. प्रॉब्लेम एसेन्शियली आहे की तुम्ही जेव्हा दूध आपण खूप देतो ना जेव्हा, तर मुलांना, तर त्यांचं पोट भरतं. मग त्यांना जे ऍक्च्युअल न्यूट्रिशन ज्यातनं मिळायला हवं त्याच्यासाठी जागाच नाही उरत पोटात. म्हणजे तुम्हाला मग मुलं डिपेंडेंट होतात त्या दुधावर. किंवा आता साधी गोष्ट आहे, जर 5 वर्षाचा, 6 वर्षाचा किंवा मोठी पण मुलं असतील किंवा लहान असेल, वॉटेवर, तुम्ही त्यांना असं एवढं, पण मी असं बघितलं, एवढा मग भरून असं दूध प्यायचंच असं की म्हणजे आयांना पण असं वाटतं की नाही बाबा, ऍटलीस्ट दूध तर प्यायलंय माझं मूल आणि मग आता शाळेत जाऊ शकते. असं एवढं जेव्हा आपण दूध त्यांना देतो, हे साधारणपणे 240 ml, 240-250 ml असतं. एवढं तितकं दूध तुम्ही जेव्हा त्यांना देता, तर तेव्हा त्यांना बाकी काहीच खायची जागा उरत नाही. आणि मुलांच्या न्यूट्रिशन मध्ये कसं असतं की आपल्याला ना त्यांना नरिश करायचा स्कोप खूप थोडा असतो, कारण त्यांचं ॲपेटाईट, त्यांचं पोट छोटं आहे ना, ॲपेटाईट छोटं असतं त्यांचं. आणि मुलं काही असं आपण फुल ताट जसं जेवू शकतो तशी जेवू शकत नाहीत, कारण ती लहान आहेत ऑफकोर्स. मग त्याच्यात ना जर आपल्याकडे फक्त 4 ते 5 ऑपॉर्च्युनिटीज आहेत दिवसभरात ना, किती वेळा खातात मुलं? 5 जास्तीत जास्त, त्याहून जास्त. ते पण असे फिरत अरे खा रे टीव्ही दाखवत, असा प्रकार की नाही. अशातली जर तुम्ही एक जी ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांना खायला घालायची, त्यांना नरिश करायची, ही दूध पाजूनच ती जर घालवलीत, तर त्याच्यात त्यांचा फायदा नाही, त्यांचं नुकसान आहे. कारण दुधात जे न्यूट्रिएंट्स दुधातनं मिळतात, म्हणजे असं जर आपण पाहायला गेलं, सुरुवातीला जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हापासून आपण आईचं दूध नाहीतर फॉर्म्युला जे आहे ते, तर एसेन्शियली दॅट कंपोजिशन ऑफ प्रोटीन, लॅक्टोज, कॅलरीज जे असतात ते तुम्हाला तेव्हा गरजेचं असतं. जेव्हा बाळ मोठं होतं, 6 महिन्याच्या पुढे जेव्हा बाळ खायला लागतं, इतर आपण वरचं जे खिचडी देतोय, सूप देतोय, खिमट देतोय, वेन युअर चाइल्ड इज वीन्ड, वेन युअर चाइल्ड स्टार्ट्स कॉम्प्लिमेंटरी फीडिंग, की म्हणजे हे खायला जेव्हा देतो तेव्हापासून त्यांची दुधाची गरज खूप कमी होते खरी. त्यामुळे हे जेव्हा आपण भर देतो ना की तुम्ही दूध प्या, 3 वेळा दूध पाजताना पण बघितलंय मी. म्हणजे माझ्याकडे क्लिनिकमध्ये येणारे जे मदर्स असतात, तर त्यांचं जेव्हा रिकॉल करते तेव्हा आधी बघितलं जर की म्हणजे 4 वर्षाच्या मुलाला अर्धा लिटर दूध, मग ते खाणार कधी दुसरं काही? कारण दुधात तर तुम्हाला काय न्यूट्रिएंट्स मिळतात? तुम्हाला मिळते थोडी साखर मिळत असते, बिकॉज लॅक्टोज, दूध गोडसर असतं. आपण काही साखर न घालता सुद्धा ते गोडसर असतं सगळं दूध. म्हणजे ह्युमन मिल्क इज ऑल्सो स्वीट, काउज मिल्क, बफेलो मिल्क इज ऑल्सो स्वीट. ते सगळं गोडसर असतं बिकॉज ऑफ द प्रेझन्स ऑफ लॅक्टोज, जी साखर आहे लॅक्टोज नावाची. त्याच्यातनं तुम्हाला लॅक्टोज मिळत असतं, एनर्जी मिळतेय, थोडंसं प्रोटीन मिळत असतं, थोडंसं कॅल्शियम मिळत असतं, थोडं B12 मिळत असतं, दॅट्स इट. म्हणजे असं व्हिटॅमिन C सोडता हे सगळे जे कंपोनंट्स असतात ते
थोड्या प्रमाणात मिळत असतात. आपल्याला शाळेत तुझ्या टेक्स्टबुक मध्ये होतं की नाही माहित नाही, माझ्या टेक्स्टबुक मध्ये तर होतं की मिल्क इज अ कम्प्लीट फूड. हो की नाही. तो जो प्रोपगेंडा होता ना खरा, माय अंडरस्टँडिंग ऑफ इट इज की तेव्हा त्यांनी असा प्रोपगेंडा केला कारण तेव्हा आपल्या देशात व्हाईट रेव्होल्युशन होत होतं. अमूल कोऑपरेटिव्ह सगळं जे वर येत होती इंडस्ट्री, डेअरी इंडस्ट्री, तर त्यामध्ये एवढं दूध जर तुम्ही अवेलेबल करताय लोकांना, तर तुम्ही जर त्यांना सांगितलं नाहीत की दूध खूप उत्तम आहे, सगळ्यांनी प्यायलाच पाहिजे, दूध 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 अशी ऍड नाही केली तर ते वाया जाईल की नाही दूध. इट्स नॉट गोइंग टू गेट कन्झ्युम. म्हणून सगळीकडे तुम्हाला सांगितलं गेलं की बाबा मिल्क इज अ कम्प्लीट फूड. पण मिल्क असं काही कम्प्लीट फूड वगैरे काही नसतं. तुम्हाला एस्पेशली मुलांना जेव्हा तुम्ही खायला देता तर तेव्हा त्यांना अगदीच म्हणजे सवयच असेल किंवा खूप मुलांना जसं रात्री झोपताना थोडंसं दूध प्यायची किंवा उठल्यावर थोडंसं दूध प्यायची अशी सवय असते. पण ते असं टंपर वरून नका देऊ त्यांना. दूध जे आहे ते थोडंसं जरी दिलं तरी इनफ आहे. त्यांना खायला द्या इन्स्टेड ऑफ डुईंग दिस असं. कारण दुसरा प्रॉब्लेम काय येतो, हल्ली मुलांना आपल्याकडे पण ब्रेकफास्ट सिरियल द्यायची पद्धत झाली आहे. मग तुम्ही ते फ्रॉस्टेड किंवा ते चॉकलेटवाले कॉर्नफ्लेक काय ना, व्हीट फ्लेक काय ना, रंगबिरंगी ना असं, आणि ते सगळं तुम्ही दुधात घालता. बरं ते पाकिट जर तुम्ही वाचलं तर त्याच्यावर लिहिलेलं असतं आयर्न फोर्टिफाईड. तुम्ही आयर्न फोर्टिफाईड जेव्हा दुधात घालून ज्याच्यात कॅल्शियम आहे ते त्याच्याबरोबर तुम्ही खाता तर तेव्हा ते आयर्न तुमच्या शरीरात ऍब्झॉर्ब होत नाही. तर त्यामुळे दुधाचा किंवा दूध तुम्ही कुठल्या पदार्थाबरोबर खाण्याचा दुसरा लिमिटेशन हे आहे की ते त्याच्यातलं जे दुसऱ्या पदार्थातलं जे आयर्न आहे ते तुम्हाला ऍब्झॉर्ब होऊ देत नाही. तर त्यामुळे आणि मुलांमध्ये पण आपल्याला वाटतं की मोठ्यांमध्येच किंवा बायकांमध्येच अनिमिया असतो, आयर्न डेफिशियन्सी अनिमिया असं नाहीये. लहान मुलांमध्ये पण खूप कॉमनली आयर्न डेफिशियन्सी अनिमिया दिसतो तुम्हाला. त्यामुळे जर तुम्ही वरचेवर दूध देत बसलात 3-3 वेळा किंवा त्याच्यावर काहीतरी खायला दिलंय तुम्ही, एक तर बिस्किट, दूध बिस्किट, जाऊ दे बिस्किटांबद्दल मी बोलतच नाही काय आहे, कारण बिस्किट म्हणजे माझं पेट पीव आहे अगदी. पण तसं जेव्हा तुम्ही करता तर तेव्हा न्यूट्रिशन तुम्हाला तेवढं मिळत नाही, पोटातली जागा कमी होते. सो मला विचाराल तर आय वुड से की हा असा दुधाचा एवढा भर ठेवू नका दूध देण्यावर, लहान मुलांना एस्पेशली आणि मोठ्यांना पण, कारण एवढ्या दुधाची गरज नसते. त्याच्याऐवजी दही खा. पण आता जे तू न्यूट्रिएंट्स बद्दल म्हणते की ह्याच्यात थोडे असतात, सध्या हे इंस्टाग्रामवर बरंच बघते मी A1 A2 त्यांनी पण गोंधळायला होतं. कारण आपण इतके वर्ष एका प्रकारचं दूध घेतोय, आता सडनली ते म्हणतायत की नाही ह्याच्यात नाही ह्याच्यात, आणि असंच हे सगळे शब्द वापरले जातात, न्यूट्रिएंट, बेनिफिशियल, हेल्थ वगैरे. तर म्हणजे ते नक्की कुठलं घ्यायचं आणि गरज आहे का? हे A1 मिल्क आणि A2 मिल्क ना, याची जरा थोडीशी एक स्टोरी सांगते की हा प्रकार सुरू कुठून झाला. न्यूझीलंडमध्ये एका लॅबमध्ये त्यांनी उंदरांना एकांना A1 मिल्क दिलं आणि दुसऱ्यांना A2 मिल्क दिलं. आता A2 मिल्क म्हणजे काय की जे इंडिजिनस तुमच्या इथे जे नॅचरली गायी अकरिंग आहेत, म्हणजे आपल्याकडे जसं गीर काऊ ही आपल्या इथे इंडियन गाय आहे, तसेच न्यूझीलंडची पण न्यूझीलंडची जी कोणी गीर काही असेल गाय, इंडिजिनस गाय, तर तिचं दूध. आणि नाही तर द A1 मिल्क प्रोड्युसिंग काऊजवर की ज्या बाहेरच्या देशांमध्ये म्हणजे युरोपियन गायी ज्या जास्त दूध देणाऱ्या गायी आहेत, तर त्यांच्याबरोबर क्रॉस केलेले ज्या कॅटल होतं त्यांचं दूध जे होतं वॉज A1 मिल्क. ओके, त्यांनी त्या लॅब रॅट्सना हे एकांना A1 दिलं मिल्क, दुसऱ्यांना A2 मिल्क दिलं. आणि मग त्याच्यातनं बघितलं, खूपच छोटी एक्सपेरिमेंट होती टू बी व्हेरी ऑनेस्ट अशी, आणि ती अशी काही रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल ऑन ह्युमन्स वगैरे असंही नव्हतं. आणि त्याच्यात त्यांनी बघितलं की हे जे थोडे उंदीर होते तर त्यांना A1 दूध ज्यांना दिलं तर त्यांचं थोडं वजन जास्त वाढलं, त्यांचं शुगर्स ज्या होत्या त्या जरा जास्त वाढल्या वगैरे असं, आणि A2 मिल्क ज्यांना दिलं त्यांचं एवढं नाही वाढलं असं. आता ह्या एका एक्सपेरिमेंटला त्यांनी, आणि परत सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे ही स्टडी जी होती वॉज फंडेड बाय अन A2 मिल्क कंपनी. की म्हणजे ज्यांना A2 मिल्क कसं छान आहे हे विकायचं होतं. आता दॅट बाय इट सेल्फ इज अ रेड फ्लॅग की नाही, की म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आपण ज्याला म्हणतो, की मला जर हे विकायचं आहे आणि मग मी हा प्रयोग करते आणि मग ऑब्व्हियसली मग मी कसं म्हणू की तूच जर तुझं म्हणणार की माझं दूध छान आहे, बेस्ट आहे, जास्त चांगलं आहे असं, तर मग हाऊ डू आय ट्रस्ट इट. सो तो एक
प्रॉब्लेम होता विथ दॅट स्टडी. दुसरं हे होतं की जेव्हा तुम्ही एवढ्या छोट्या नंबर ऑफ उंदरांवरच जर हा प्रयोग केलाय, ह्युमन ट्रायल्स नाही आहेत किंवा ह्युमन ट्रायल्स कन्क्लुझिव्हच नाही. त्यानंतर झाले बरेच प्रयोग असे झाले की ज्याच्यात A1 आणि A2 मिल्क ह्युमन्सना पण देण्यात आलं. त्याच्यात काही तुम्हाला सिग्निफिकंट डिफरन्स नाही दिसला की म्हणजे A1 मिल्क एकदम बेकार आहे किंवा A2 मिल्क खूप श्रेष्ठ आहे वगैरे, असं काही स्टडीज आपल्याला सापडल्या नाही आहेत. ह्या सगळ्या प्रोपगंडामुळे किंवा ह्या सगळ्या मार्केटिंग टेक्निकमुळे एक पूर्ण A2 मिल्कची इंडस्ट्री तयार झालेली आपल्याकडे. आणि आता परवाच मी एक जाहिरात बघितली, बहुतेक इंस्टाग्रामवरच होती. हल्ली तर मेजॉरिटी इन्फॉर्मेशन सगळी व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरच येते. पण त्याच्यात त्यांनी काय लिहिलं होतं माहितीये, A2 मिल्क विथ मोर प्रोटीन का प्रो प्रोटीन वगैरे असं. आता असं काही नाही की A2 मिल्कमध्ये जास्त प्रोटीन आहे A1 दुधापेक्षा असं. आणि सो दॅट इज मिसलिडिंग. म्हणजे तुम्ही जेव्हा असं जर लिहिताय किंवा हे A2 ओनली किंवा ऑर्गॅनिक A2 मिल्क, फार्म फ्रेश वगैरे असं, त्याच्यात काही जास्त न्यूट्रिशन आहे अशातला भाग नाही. फरक काय आहे त्याच्यातला की A2 मिल्कमध्ये म्हणजे जे प्रोटीन चेन्स असतात, A1 किंवा A2 दुधात प्रोटीन असतं थोडंसं. त्या प्रोटीनमध्ये आता जर आपण एक दोरी घेतली आणि त्याला असं कॉईल अप केलं तर त्याच्यातला एक छोटासा भाग जो असतो तो बीटा केसिन नावाचा जो असतो तो A2 मध्ये नसतो, A1 मध्ये असतो. थोडाच फरक आहे. ॲज अ कन्झ्युमर किंवा ॲज समवन हू वॉन्ट्स टू गिव्ह मिल्क टू युअर किड्स किंवा आपल्या घरच्यांसाठी आपल्याला जर आणायचंय तर ह्या A1 A2 फरक पडतो का? त्याचं उत्तर आहे नाही. तुम्हाला गाईच्या दुधाची चव आवडत असेल किंवा तुम्हाला चव आवडत असेल आणि म्हणून घ्यायचंय तर ठीक आहे, लाईक इट्स युअर चॉईस. पण हेल्थ वाईज काही त्याने फरक पडत नाही. असं होऊ शकतं की खूप कमी लोकांना की ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स पण आहे तर त्यांना बीटा केसिनचं पण इंटॉलरन्स असतं की म्हणजे त्यांना A1 दुधाने त्यांना गॅसेस होतात किंवा लूज मोशन्स होतात किंवा सारखी ढेकर येत राहते, असं खूप कमी लोकांना होतं. पण त्या लोकांना मुळातच कुठल्याही दुधाने हा प्रॉब्लेम होत असतो. इट्स नॉट स्पेसिफिक टू A1 मिल्क ओनली की म्हणजे तुम्ही दूध प्यायलं की त्यांना त्रास होतो, पचायला दूध पचत नाही हा जो प्रकार होतो तो. तर इन दॅट सिनॅरिओ वन कॅन रेकमेंड लाईक से एन A2 मिल्क टू देम. पण तरीही क्लिनिकल न्यूट्रिशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर माझ्याकडे कोणी आलं की आणि म्हणालं की मला ह्या A1 दुधाने त्रास होतो तर मी त्यांचं सरळ सरळ त्यांना लॅक्टोज फ्री मिल्कच घ्यायला सांगेन किंवा दूधच बंद करेन. कारण दुधात असं फॉर मी ॲज अ न्यूट्रिशनिस्ट वेन आय एम प्लॅनिंग आउट की मी तुझा डाएट चार्ट जर मी बनवते की तुम्हाला सगळे न्यूट्रिएंट्स मिळाले पाहिजे तर दूध असं फारसं काही न्यूट्रिएंट्स काही मला देत नसतं. तर त्यामुळे आय एम नॉट अ फॅन ऑफ मिल्क एनिवे. आणि आपल्या देशातली गंमत दुसरी माहितीये का काय सांग, की आपल्याकडे खूप जास्त लोक म्हशीचं दूध पितात की नाही. हो, मी आता तेच विचारणार. गाईचं की म्हशीचं. हो, म्हशीचं दूध मुळात A2 मिल्कच आहे. म्हणजे आय हॅव ऑल्सो सीन, तू पण बघितलं असेल की ज्याच्यात म्हशीचं दूध घेणारी लोक जाऊन मग आता गाईचं A2 मिल्क घेतात. अरे पण तुम्ही A2 मिल्कच पित होतात आधीपासून. मग तुम्ही तिप्पट पैसे देऊन हा गाईचं A2 मिल्क कशाला का? आणि परत चव पण वेगळी असते. मग मुलं पित नाहीत ते दूध कारण चव बिघडते, मग त्याच्यात काहीतरी ते घाला वगैरे असं करायला लागतं, यु नो. सो इट डझंट मेक एनी सेन्स. पण मग जी म्हशीच्या दुधावर स्पेशली जी साय येते त्याचं काय करायचं? कारण त्यांनी काय वजन वाढतं? हो, फॅट आहे ना. म्हणजे कारण बघ मुळात फरक काय आहे गाईच्या दुधात आणि म्हशीच्या दुधात. म्हशीच्या दुधात फॅट पर्सेंटेज जास्त आहे आणि दुधातलं जे फॅट असतं ते सॅच्युरेटेड फॅट असतं. त्याचंच तूप बनवतो ना आपण. म्हणून जर तुम्हाला डायबिटीज आहे किंवा तुम्हाला ओव्हरऑल पण सगळीकडे सोशल मीडियावर तूप एकदम उत्कृष्ट म्हणू देत लोकांना, पण तरी ते चांगलं जरी असलं तरी ते प्रमाणातच खायचं असतं कारण इट्स अ सॅच्युरेटेड फॅट एंड ऑफ द डे. तर तुम्ही जेव्हा म्हशीच्या दुधातलं जे फॅट पर्सेंटेज जास्त असतं गाईच्या याच्यात कमी असतं, मग तुम्ही नुसतं फॅट ज्याच्यात माहितीये जास्त आहे ते जर तुम्ही जास्त पीत बसलात किंवा त्याचा इंटेक वाढवलात तर तुमचं वजन वाढणारच आहे. कारण कॅलरीज तेवढ्या जास्त आहेत, फॅट तेवढे जास्त आहे त्याच्यात असं. पण मग आता डज इट मीन की मग म्हशीचं दूध वाईट आहे? नाही. घरी म्हशीचं दूध माझ्याकडे पण म्हशीचं दूधच असतं. मग मी काय करते, मग त्याला तापवते एकदा. आणि ते तापवते का बरं, की म्हणजे त्याचं तापवून मग त्याची साय येते, मग ती साय काढून मला त्याचं लोणी असं पुढे तूप त्याच्यातनं बनवता येतं. बिकॉज इट्स अ बाय प्रोडक्ट दॅट आय वॉन्ट. आणि मला ते फॅट तेवढं नाही प्यायचंय.
लाईक इन माय डाएट इज गोइंग टू एक्सीड माय फॅट इंटेक, म्हणून मी त्याला हे करते आणि दॅट्स हाऊ यू कॅन हॅव इट. मग त्याला होम स्किम्ड मिल्क म्हणतो आम्ही. तर स्किम्ड मिल्क इज लाईक मग तुम्ही घरीच साय त्याची काढून, दुधावरची साय काढलेलं दूध इज स्किम मिल्क, तेवढं लोअर फॅट असतं. दिस कॅन बी डन फॉर काउज मिल्क ॲज वेल एज बफेलो मिल्क. म्हणजे असं काही बफेलो मिल्कला करायलाच पाहिजे ना, काउज मिल्कला नाही असं काही नाही. इट ऑल डिपेंड्स ऑन युअर मॅक्रोज, की तुमचे गोल काय आहेत, तुम्हाला फॅट इंटेक किती करायचं आहे, तुम्ही दूध किती पिताय. चहाजला पुरतं जर दूध घालत असाल तर काही ती साय वगैरे नाही काढली तरी चालेल. पण आता हे जे तू दूध तापवते ते तापवायची गरज आहे? कारण मी असं वाचलंय की जे पॅस्चराइज पॅकेटवालं येतं ते तुम्ही कच्चं सुद्धा पिऊ शकता. पिऊ शकता. जे कधी कधी रॉ मिल्क घेऊन सायकलवरनं येतात, त्याचं काय करायचं, किंवा ते तापवावं लागतं का? आता दूधवाला भैया जो घेऊन येतो दूध, तर ते रॉ मिल्क असतं, ते पॅस्चराइज नाहीये, त्याला तुम्ही तापवलंच पाहिजे. म्हणजे असं उतू जायचं, म्हणजे लाईक इट शुड बी बॉइल्ड रादर. तर उतू जायची वाट नका बघू, पण त्याला तापवा नीट. का बरं? कारण तुम्ही जेव्हा त्याला तापवता तर तेव्हा त्याच्यातले मायक्रोब्स जे असतात, बॅक्टेरिया जे हार्मफुल असू शकतात, ज्यांनी तुम्हाला आजार होऊ शकतात, फूड पॉयझनिंग होऊ शकतं, तुमचं पोट बिघडू शकतं, तर ते उकळल्यामुळे ते मायक्रोब जे असतात ते नष्ट होतात आणि ते दूध जास्त टिकतं. पण नाहीतर दूध खराब होतं, त्याच्यात म्हणजे लॅक्टेज नावाचं त्या मायक्रोब जे असतात त्याच्याचमुळे ते नासतं पटकन दूध, कारण एन्झायमॅटिक रिॲक्शन सुरू होतात त्या दुधात. तर म्हणून ते तापवलं पाहिजे. पॅस्चराइज दूध काय असतं? पॅस्चरायझेशन म्हणजे काय? खूप हाय टेम्परेचरला गरम करतात, म्हणजे उकळण्याच्याही वर अजून त्याला हीट करतात तेवढं, आणि मग त्याला पटकन गार करतात. ते पण का करतात? त्याची शेल्फ लाईफ वाढवायला, की म्हणजे त्याच्यात तुम्ही मध्ये पटकन नासू नये. कारण आता कोल्हापूर जवळच्या डेअरीतलं गोकुळ वगैरे असं तिथलं माझ्याकडे जर येत आहे दूध, तर कोल्हापूर जवळचं इथे पुण्यात जर दूध येते तर ते येईस तोवरच जर खराब व्हायला लागलं तर मग उपयोग नाही ना. मग दॅट इज व्हॉट हॅपेंड. तेव्हा ज्यांनी ते कोऑपरेटिव्ह याच्यातनं आपल्याकडे जेव्हा दूध येतं, दूध काही कारखान्यात बनत नाही. त्या दिवशी मी इंस्टाग्रामवर पण बघितलं, म्हणे तुम्ही जे पॅकेटमध्ये दूध घेताय, पिशवीतलं दूध घेताय, ते प्रोसेस्ड आहे, आणि जे तुम्ही गवळ्याकडनं घेताय दूध ते चांगलं रॉ आणि अनप्रोसेस्ड आहे. फरक फक्त एवढाच असतो की ते दूध त्यांनी उलट चेक करून, म्हणजे आपल्याकडे जेव्हा आपण कोऑपरेटिव्ह सिस्टम मधलं दूध जेव्हा घेतो तर तेव्हा त्याचे पण क्वालिटी चेक्स खूप जास्त प्रमाणावर होतात, आणि त्यांनी जर काही भेसळ केली असेल त्या दुधात, म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडनं ते घेतलं जातं किंवा तिथल्या लोकल गवळ्यांकडनं जे घेतलं जातं, त्यांनी जर भेसळ केली असेल तर त्या पॉइंटलाच ते रिजेक्ट होतं दूध. म्हणजे डेअरीकडे येतच नाही ते दूध. असं खूप हाय त्याचे क्वालिटी कंट्रोल असतो, आणि मग त्याला ते पॅस्चरायझेशन करतात, म्हणजे मग ते सेफ टू कन्झ्युम होतं सगळ्यांसाठी. नाही तर लोक ना दूध पिऊन अशी सगळ्यांना हॉस्पिटल गाठलं असतं, कारण तुम्हाला तितकं फूड पॉयझनिंग होऊ शकतं. इट्स अ हायली पेरिशेबल आयटम, म्हणून त्याला त्याचं कोल्ड स्टोरेज पण तेवढं, म्हणजे कोल्ड चेन मेंटेन करायला लागते दुधाची. इट्स नॉट अ जोक प्रोव्हाइडिंग मिल्क टू द एंटायर कंट्री असं एवढं जेव्हा आपण करतो तेव्हा. कारण वन ऑफ द मोस्ट हायली पेरिशेबल प्रोडक्ट्स, म्हणजे भाजीहूनही जास्त नाजूक हे दूध असतं. आपल्याला माहितीच आहे, असं लिंबाचा कण दिसला तरी ते नासू शकतं की नाही असं दूध. सो म्हणून ते तसं करायला लागतं. त्यामुळे असा काही फरक नाहीये की ते म्हणजे त्याच्यात ते वेगळं काही अजून घालतायत, किंवा टेट्रापॅक मध्ये आलं दूध म्हणजे मग त्याच्यात त्यांनी अजून काहीतरी पावडरी घातल्या आहेत किंवा त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह घाततात, असं काही नाही. आपण लेबल वाचायला शिकलं पाहिजे. दुधाच्या ते पिशवीत असो का ते टेट्रापॅक मध्ये असो, त्याच्यावर जे लेबल इन्ग्रेडियंट जे असतं ते मिल्क 100% मिल्क असंच असतं, पॅस्चराइज्ड मिल्क असं लिहिलं असतं. जर त्याच्यात अजून काही ते घालत असते तर FSSAI वुड हॅव मॅन्डेटेड देम ना, की तुम्ही काय त्याच्यात घालताय ते इन्ग्रेडियंट लिस्ट का असते आपल्याकडे, कारण नाहीतर तुम्हाला विकता नाही येत इफ यू हॅव नॉट डिक्लेअरिंग व्हॉट यू हॅव लाईक पुट इन. पण म्हणजे जे आपल्या टेट्रापॅक मध्ये येतं ते दूध पण कन्झ्युम ते पण कन्झ्युम करू शकतं. ते वेगळं का लागतं? कारण ते होमोजिनाइज्ड असतं. होमोजिनाइज म्हणजे काय, की आता आपण पिशवीतलं दूध जर आपण घेतलं, सपोज काल आलेलं दूध आहे ते तू फ्रीजमध्ये ठेवलंयस, म्हशीचं दूध जर असेल स्पेशली हाय फॅट, तर आपण पातेल्यात ओतताना तू बघशील की दूध वेगळं आणि खाली क्रीम साचतं की नाही त्याच्यात खाली. दॅट इज बिकॉज दॅट मिल्क इज नॉट होमोजिनाइज. त्याला एक जीव केलेलं नसतं. आणि होमोजिनायझेशन म्हणजे काय असतं, सरळ सरळ इमॅजिन कर की एका मोठ्या गाळण्यातून त्याला हाय प्रेशरनी ते दूध
नुसतं त्याच्यात त्या गाळण्यातनं निघते बारीक भोकातनं, म्हणजे मग ते सगळं नीट सारखं होतं, एकजीव होतं आणि मग त्याला ते त्याच्या टेट्रापॅक मध्ये हे करतात. नाही तर काय होणार, तुम्ही विकत घेताना दूध 5% फॅटवालं दूध घेताय आणि ते टेट्रापॅक मधनं दूध ओतताना मग नुसतं पाणी येणार आणि फॅट तुम्हाला मिळणारच नाही. हेन्स इट इज होमोजिनाइज्ड असं, बिकॉज द कॉन्सेप्ट इज की मग तुम्ही डिरेक्टली त्याच्यातनं काढून ते पिणार आहात दूध जर, तर मग ते तुम्हाला तेवढं जे काही घेताय, स्लिम ट्रिम घेताय का तुम्ही फुल फॅट घेताय, यू शुड गेट व्हॉट इज प्रॉमिस्ड, म्हणून ते होमोजिनाइज केलेलं असतं त्याला. होमोजिनायझेशन मध्ये पण अजून काही त्याच्यात ऍडिटिव्ह घालतायत का काही, असं काहीही नसतं. इट विल नेन, अदरवाईज त्यांनी जर तसं केलं ना तर त्यांना मिल्क बेवरेज लिहायला लागेल. ते येतात ना मिल्कशेक वगैरे असतात बघ पॅकेटमध्ये, ते पण होमोजिनाइज असतात, पण त्याच्यावर काय लिहिलेलं असतं बघ, मिल्क बेवरेज. ते मिल्क नाही लिहू शकत त्याच्यावर. बरं, मी पुढचा प्रश्न विचारणार आहे, जो तू ऑलरेडी बऱ्याच वेळा कदाचित त्याचं उत्तर दिलं असशील. बरेच जण म्हणतात की दूध आणि फळ, मिल्कशेक हे पिऊ नये, तर त्याच्यावर काय म्हणणं आहे? दूध आणि फळ मिक्स करू नाही ऍज अ कॉन्सेप्ट हे आपल्या इथे आहे. सम पीपल बिलीव्ह इट. न्यूट्रिशनली जर मी बघितलं तर एक थोडा कॉमन सेन्सचा पण भाग आहे की जसं मी ऑलरेडी सांगितलं, आपल्याला माहिती आहे की मिल्क हे खूप पटकन नाचणारा प्रकार आहे. मग तुम्ही जर त्याच्याबरोबर कुठलं आंबट फळ जर ब्लेंड केलं तर ते मिल्कशेक, म्हणजे सपोज संत्र्याचं मिल्कशेक बनवायला गेलात, एखादी इमॅजिन ते कसं लागेल, पण नासकवणी नुसतं असं प्यायल्यासारखं होईल तसं करायला गेलात आणि मग ते जर तुम्ही प्यायलात, किंवा तुम्ही खूप जास्त, कधी कधी ऍपल पण आंबट असतात, मग त्याच्यात तुम्ही ते ब्लेंड केलेत मग ते थोडं नासल्यासारखं होऊ शकतं आणि ते जर तुम्ही प्यायलात तर तुम्हाला त्रास होऊ शकतो, उलटी होऊ शकते, राईट. तर त्यामुळे तसं जर तुम्हाला सेन्सिटिव्हिटी असेल की म्हणजे किंवा काही लोकांना जसं ना केळं आणि केळ्याचं मिल्कशेक जर प्यायले तर नाही पचत काहींना, अल्दो मेजॉरिटी लोकांना काही त्रास नाही होत त्याने. आणि तुम्हाला म्हणजे असंही नाही होत की जे म्हणतात ना की दूध आणि फळ मिक्स केलं तर तुम्हाला चेहऱ्यावर चट्टे येणार आहेत वगैरे, असंही काही होत नाही. स्किन डॅमेज वगैरे पण काही होत नसतं. इट्स अ मिथ, म्हणजे दिस हॅज बीन टेस्टेड की होतं का असं, डर्मेटॉलॉजिकल काही इश्यूज तसंही काही होत नाही तुम्हाला. काहींना पचतं, काहींना नाही पचत. काहींना मिल्कशेक प्यायल्यावर लगेच टॉयलेटला जायला लागतं, काही अदर पीपल आर फाईन. मग तुम्हाला जर लगेच टॉयलेटला जायला लागत असेल तर देन मिल्कशेक इज नॉट फॉर यू, नका पिऊ. पण ह्याचा अर्थ हा नाही की जर दुसरा पिऊ शकतोय त्याला काही होत नाही तर त्याला जाऊन सांगा तू मिल्कशेक कसं असं काही नाही असं. सो इट्स अ व्हेरी इंडिव्हिज्युअल थिंग. आणि असं काही होत नाही की म्हणजे तुम्ही फळ आणि हे मिक्स केलं तर त्या दुधातले प्रॉपर्टी सगळ्या नष्ट होतात वगैरे, असं काही नाही होत. आंबट फळ असेल तर ते नाचणार आहे आणि तुम्ही इट्स जस्ट गोइंग टू टेस्ट वियर्ड आणि तुम्हाला पोट बिघडेल त्याने, एवढंच, बाकी. तू मगाशी बोलताना म्हणाली की A2 गाईच्या दुधाची चव मग लहान मुलांना आवडत नाही, मग ते त्याच्यात चॉकलेट पावडर किंवा असं काहीतरी, आणि मग ते चालतं का, किंवा ते मुलांसाठी ते दूध बेनिफिशियल आहे का? मला ना नेहमी असं येतं जेव्हा असे ना की नाही इसको तो 4 चम्मच पावडर वो डालना पडता है, चॉकलेट पावडर, असं करून जेव्हा की नाही मी चांगलं एवढं भरपूर घालून घेते असं खूप प्राऊडली सांगत असतात आई बाबा. तर तेव्हा आणि म्हणजे काही म्हणजे टू टेल मी की आम्ही काही झालं तरी त्यांना दूध पाजतो. तर लाईक आय ऑलरेडी टोल्ड यू, मुळात तुम्ही एवढा दुधावर भर द्यायची गरजच नाहीये. काही जणांना, जसं माझी आई पण म्हणायची, तिला म्हणजे आय डोंट नो वेदर शी यूज टू से दॅट की नुसतं मला डिस्करेज करायला की काही चॉकलेट घालायचं त्याच्यात, डिस्करेज करायला, कारण तिला माहित होतं की त्याच्यात साखर असते भरपूर. ते चॉकलेटी ड्रिंक म्हटलं, मग ते जर चॉकलेटी नाही लागलं, नुसतं रंग बदलायला घातलेलं मला आवडायचं नाही, तर म्हणून मग ती म्हणायची नाही आपण प्लेनच प्यायचंय असं. हे घातल्याने त्याच्यातलं दुधातलं सगळे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते सगळे नष्ट होतात. तसं नष्ट काही होत नाहीत त्याचे न्यूट्रिएंट्स, पण तुम्ही त्या दुधात जेव्हा काही चॉकलेट पावडर्स वगैरे घालता किंवा काही फ्लेवरिंग जेव्हा तुम्ही घालता, तर तेव्हा त्याच्यात त्या प्रोडक्टमध्ये मुळात खूप साखर असते. आणि काही लोक कसं करतात की ते चॉकलेट पावडर घालतात आणि शिवाय अजून साखर पण घालतात आणि असं एकदम म्हणजे डेझर्टच बनवून सकाळी पितात. तर तसं करायची गरज नाही, कारण ती साखर जाते तुमच्या पोटात, त्याच्याने दुधातले न्यूट्रिएंट्स नष्ट होत आहेत असं होत नाही टेक्निकली. म्हणजे सायंटिफिकली बघितलं तर काही त्याचं प्रोटीन कमी होतंय वगैरे का कॅल्शियम कमी होतंय असं होत नाही. पण जेव्हा तुम्ही एवढी त्याच्यात त्या चॉकलेट पावडरी घालून हे करता
तर मुलांना स्पेशली, कारण लहान मुलांना दिलं जातं ते, तर त्याच्यात होतं कसं की त्यांना मग तेवढ्या जास्त साखरचा डोस खायची सकाळी सकाळी उठल्यावर तशी सवय लागते. आणि मग तसं झाल्याने मग पुढे पण त्यांना इट बिकम्स डिफिकल्ट ना, कारण तुम्ही ऑलरेडी त्यांना एवढी साखरेची सवय लावली की मग ते मग अचानक तुम्ही त्यांचं बंद कराल तर इट्स नॉट गोइंग टू बी ओके फॉर देम. ते नाही म्हणणार मग लाईक किंवा अजून गोड पदार्थ खायची त्यांना खावंसे वाटतं. असं मुळातच स्वीट टेस्ट डेव्हलप झाल्यामुळे तर तो एक प्रॉब्लेम होतो. म्हणून नाही की तुम्ही तसं मिक्स नाही करायचं. असं न्यूट्रिशनली दुधातले न्यूट्रिएंट्स काही नष्ट होत नाहीत. ऑन द सेम लाईन्स खूप वेळा दूध हळद प्या, तर दूध हळद पी गोरी गोरी होशील आई ग, ते प्रकार म्हणजे की नाही काय तोंडाला पण चोपडा ना प्या ना, असं किती वेळेपणा. बट एनिवे, तर तसं दूध हळद पिऊन पण तुम्ही काही त्या दुधातले न्यूट्रिएंट वाढवताय किंवा हळदीमुळे त्याच्यात काही असे 10 पट प्रोटीन आले किंवा काही सुपर पॉवर इम्युनिटी वाढली असं काही होत नाही. दुधातले जे न्यूट्रिएंट्स असतात तसेच राहतात. हळदीतले जे न्यूट्रिएंट्स आहेत म्हणजे अँटीऑक्सिडेंट जे थोडे असतात ते तसेच राहतात. सो वेदर यू ऍड इट ऑर नॉट इट डझंट मॅटर. असं म्हणजे त्याने काही तुम्हाला खूप जास्त पॉवरफुल शक्तिमान दूध होतंय वगैरे असं काही नसतं. यू कॅन जस्ट, इट्स अ पर्सनल चॉईस एंड ऑफ द डे. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर आम्हाला नक्की ईमेल करून सांगा. आमचा ईमेल ॲड्रेस आहे tassamarathi@gmail.com. आणि हो, हा दुधावाला एपिसोड तर नक्की शेअर करा सगळ्यांबरोबर हा, आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. कमेंट्समध्ये काय आवडलं काय नाही आवडलं, अजून काय प्रश्न असतील ते कमेंट्समध्ये पण लिहिले तरी चालतील. आणि लक्षात ठेवा, तुमचं आणि आमचं सेम असतं.